एखादी चारचाकी बक्षीस म्हणून ठेवली जाईल यात माझ्या मनामध्ये अजिबात शंका नाही. आजच्या या निमित्ताने मी सर्व खेळाडूंचं या ठिकाणी मी खूप कौतुक करतो, स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि तुर्तास तिथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यापेक्षा कौतुकाची थाप का असू शकते. मी पंचांना विनंती करतोय की आपण सामना चालू करावा आणि सामनावीरचं पारितोषिक. अक्षय या आपण सामनावीराची ट्रॉफी घेण्यासाठी. अक्षय आपण मंचावरती यायचंय. सन्माननीय शिरीष साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे सामनावीरचं पारितोषिक देतोय. साहेबांच्या माहितीसाठी सध्या पॅशन आहे. तुम्ही म्हटलात की पुढच्या वर्षी 4 व्हीलर तर तेही येईल, त्यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. परंतु पुढच्या वर्षी प्रेक्षकांसाठी बाईने एक खास पारितोषिक ठेवलं आहे. पुढच्या वर्षी नशीबवान प्रेक्षकाला इलेक्ट्रिक बाईक आम्ही देणार आहोत पर्यावरण संतुलन राखण्यासाठी. हे एक भलं मोठं पारितोषिक असणार आहे. अक्षय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय आणि सावंत साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. वेल डन अक्षय, कॉंग्रॅच्युलेशन्स. आदरणीय शिरीषजी सावंत साहेब मनसे नेते, त्याचबरोबरीने रवींद्र शिरार साहेब देखील उपस्थित आहेत आणि संदीपजी चव्हाण साहेब देखील उपस्थित आहेत. स्वतः भाई त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आम्हाला देखील लक्षात राहील की ज म्हणजे जितेंद्र आणि ज म्हणजे तेवढीच जिद्द. लॉंग ऑफला फटका खेचायचा होता, टायमिंग मात्र जुळलं नाही. फलंदाज मात्र इथे बाद होतोय. पहिला धक्का बसलाय तो बॅटिंग करणाऱ्या नेरे संघाला. आपण आदरणीय मनसे नेते श्रीजी सावंत साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करूया. त्यांनी आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. आदरणीय सावंत साहेब, आपलं मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. खूप खूप आभार. आपला अमूल्य वेळ तुम्ही या कार्यक्रमासाठी दिला. दरवर्षी कौतुकाची थाप देण्यासाठी तुम्ही कर्जत नगरीमध्ये येता, मनसे रायगड चषकामध्ये येता आणि ती कौतुकाची थाप आम्हाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते. मनपूर्वक आभारी आहोत श्रीजी सावंत साहेब. त्याचबरोबरीने रवींद्र शेलार साहेब, आपलेही मनापासून आभार आणि संदीप चव्हाण साहेब, आपलेही मनापासून आभार. महाराष्ट्र पोलीस निकेतजी तुरडे यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा आणि त्याचबरोबरीने उद्योजक मयूर दाबणे यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा. तिसऱ्या लढतीला सुरुवात झाली. एका बाजूला रिची इलेव्हन देसाई आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान नेरे. टॉस जिंकलाय देसाई टीमने. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय ते नेरे टीमला. सलामीची जोडी जरूर दाखल झाली प्रथमेश आणि प्रवीण, परंतु प्रथमेशला परतावा लागला. अगदी 0 धावसंख्येवरती तो बाद झाला. लॉंग ऑफला टिपला गेला आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती गेलाय तो उमेश पाटील. बॉलिंगसाठी संदेश म्हात्रेला आपण बघतोय. P1चे षटक, मंडळडरी पॉवर प्ले षटक, एक वाडीश लॉंग ऑफ, एक सर्कलमध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हर, एक गली पॉइंट, एक फ्लाय स्लिप, एक शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग, एक मिड विकेट डीपमध्ये का मिड ऑन. झालं विणलंय संदेश म्हात्रेने. रिची इलेव्हन देसाई संघ अगदी कल्याण डोंबिवली विभागामधील कट करण्याचा प्रयत्न. इथे फटका चांगला आहे वाडीश लॉंग ऑफला. एक धाव मिळती आहे आणि एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 2 या आकड्यावरती. प्रथमेश अगदी आपण बघतो यावर्षी इन्फॉर्म फलंदाज आहे प्रथमेश. त्याला मात्र शून्याचा चष्मा घालून डगआउटच्या दिशेने पाठवलं संदेश म्हात्रे आणि ज्या पद्धतीने फिल्डिंग सेट केली आहे ना त्या पद्धतीने फटकेबाजी खरं तर करण्यास भाग पडतोय. बेळखल टीमचा कॅप्टन प्लीज आपण आयोजकांशी संपर्क करा. संदेश चेस करण्याचा प्रयत्न, चांगला अपेश कव्हर ड्राईव्ह गेलायस बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी चौकार. एक
रवींद्र शेलार साहेब म्हटले, येणारा काळ हा राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा असेल, का असणार नाही, कारण आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या समवेत त्याची सगळेच नेते मंडळी मात्र तेवढ्याच पद्धतीने जोरदाररित्या कार्यरत आहेत. आणि असे नेते सन्माननीय श्रीजी सावंत साहेबांची उपस्थिती आपल्याला इथे आज लाभली, आपण त्यांचे मनापासून आभार व्यक्त करूया. हा चेंडू चाललाय सीमारेषा पार, षटकार येतोय तो मात्र थँक्यू. काय फटकेबाजी करतोय प्रवीण. मयूर. पाच. फक्त एकच मिनिट थांबवतो. स्टेजच्या डाव्या बाजूला जिथे बाईक होत्या त्या बाईकवरती एक सॅमसंगचा टॅब सापडलाय, ज्या टॅबवरती IPL ची मॅच देखील चालू होती. तो तसाच विसरून गेलाय. कोणाचा असेल तर तो कृपया करून ओळख पटवून आपण घेऊन जा. सॅमसंगचा टॅब आहे, नेरे संघाचाच आहे, खेळाडूचा 12व्या खेळाडूचाच आहे. पहा किती दंग होता तो. म्हणूनच क्रिकेट ही एक नशा आहे. धावा फलक पोहोचलाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा. सुरुवातीचे 3 बॉल अगदी अप्रतिम पडले. सन्मान्य तुषारजी आंग्रे साहेब यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा. चांगला बॉल, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा दंडित केला. धावफलक 1 ने पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. या थंडीच्या वातावरणामध्ये, या दमट खेळपट्टीवरती या धावा अप्रतिम बघायला मिळतात. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा, एक चांगली सुरुवात जय आर्या, जय हनुमान क्रिकेट संघ नेरे टीमची. इथे चेस करण्याचा प्रयत्न, बाहेरची कडा, फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू, एक धाव मिळते आणि एका धावा संख्येने षटक क्रमांक पहिला संपुष्टात आलाय. एक षटकाच्या समाप्ती अंती धाव फलक जाऊन पोहोचतोय 14 धावा. हॅलो हॅलो. थँक्यू मयूर. मनसे रायगड चषक 2025 मध्ये सर्व क्रीडा रसिकांचं पुनश्च सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये मॅच सुरू होती, मात्र जय आर्या जय हनुमान नेरे टीम बॅटिंग करते आणि पहिल्या ओव्हरचा खेळ इथून समाप्त होत असताना धावा फलकावरती धावा आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. चांगली गोलंदाजी केली संदेश म्हात्रेने. एक मोठी विकेट पहिल्या चेंडूवरती त्याने आउट केली, पण प्रवीणने मात्र षटकार चौकार पेश करत जय आर्या जय हनुमान नेरे टीमला पहिल्या ओव्हरमध्ये एक चांगला स्कोर धावा फलकावरती इथे झळकवलाय आणि ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय संदेश म्हात्रे नंतर रितेश म्हात्रे. फटका भारी आहे, हवेत आहे, कॅच आणि बॅटर इथून आउट. आदरणीय प्रकाशजी सुर्वे साहेब आणि तुषारजी आंग्रे साहेबांचं मनसे रायगड चषकामध्ये सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये झटका दिलाय तो मात्र जय हनुमान जय आर्या नेरे टीमला. विकेट इथून आउट होती, आता खरं तर 2 विकेट इथून आउट झाल्यात नेरे टीमच्या. स्कोर आहे तो मात्र 14.
आज खरं तर वातावरणामध्ये तुम्हाला थंडावा जाणवेल आणि गोलंदाज देखील आज आपली इम्पॅक्टफुल बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करतायत. या आधीच्या दोन्ही मॅचेस आजच्या रात्रीमधल्या जर आपण पाहिल्या, अगदी पहिला सामना देखील एक चेंडूमध्ये एका धावेची गरज होती ती ढवळेपाडा टीमला आणि ढवळेपाडा टीमने तिथे विजय संपादित केला. त्यानंतर गार्गी 11 कानोर बॉयज टीम देखील 2 बॉल 2 पर्यंत सामना आला होता. दोन्ही मॅचेस आज रफटफ झाले आणि तिसऱ्या मॅचची सुरुवात आहे. पहिली इनिंग आणि नेरे टीमचा स्कोर येतो मात्र 2 विकेटच्या मोबदल्यात 14 धावा. नवीन बॅटर इन ॲक्शन तुम्हाला दिसेल नेरे टीम कडून सचिन. गोलंदाजी करतो तो मात्र रितेश म्हात्रे टीम देसाई कडून. हलक्या हाताने फक्त स्टिअर केला. समोर खेळाडू आहे, इथून फील्ड होईल, 1 रन इथून ऍड होईल. स्कोर कार्ड वरती स्कोर 1 ने वाढेल आणि 15 धावा नेरे टीमच्या धावा फलकावरती आहेत. मनसे रायगड चषकाची आजची तिसरी रात्र आहे. 2 रात्रीमध्ये आपण जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये पाहिला. आज तिसऱ्या रात्रीमध्ये देखील तुम्हाला एकापेक्षा एक चांगले संघ मैदानाच्या आतमध्ये लढताना दिसतील आणि मनसे रायगड चषकाची ही भव्यता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये देखील बघताय. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. खेळाडू त्या ठिकाणी होता, मिस्टेक झाली. चेंडू सीमारेखा पार पोहोचला, हा चौकार. थँक्यू डीजे. स्कोर झालाय तो मात्र 19. समोर खेळलेत खेळाडू, धावते बॉल अडवण्यासाठी प्रयत्न आहेत. बॉल कव्हर केलाय, एक सिंगल इथून कंप्लीट केले जाते. टीम नेरेचा स्कोर 1 ने वाढेल. धावसंख्या ती मात्र 20. ओव्हर नंबर 2 रितेश म्हात्रेने चेंडू कंप्लीट केले ते मात्र 4. स्कोर आहे 20. विकेट आउट झाल्यात नेरे टीमच्या 2. इथून मात्र मोठ्या मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील बॅटर सचिनला आणि त्याचबरोबर उमेश पाटीलला. रिव्हर्स रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फर्स्ट स्लिप मध्ये चेंडू अडवलाय, कुठलाही धोका नाही. डॉट बॉल इथून येईल तो मात्र रितेश म्हात्रेचा. 2 टीम मैदानाच्या आतमध्ये लढतात. एका बाजूला बॅटिंग करताना नेरे संघ, पनवेल विभागातील हा संघ, तर दुसऱ्या बाजूला देसाई, जय वागेश्वर देसाई हा संघ, अर्थात डोंबिवली परिसरातील हा संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. रितेश सहा शेवटचा बॉल. ओव्हर नंबर 2 चा खेळ इथून कंप्लीट. 2 ओव्हर मध्ये स्कोर झालाय जय हनुमान जय आर्या नेरे टीमचा. धावा फलकावरती 20 धावा. 2 रात्रीमध्ये आपण या स्पर्धेमध्ये 2 टीम टॉप 4 मध्ये जाताना पाहिल्या. पहिल्या रात्रीमध्ये अधिराज 11 स्वर्गीय दीपा पाटील उमरोली या संघ, तर कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं शिवशक्ती कडाव संघ कालच्या रात्रीमध्ये क्वालिफाय झाला. जबरदस्त दोन्ही संघांचा परफॉर्मन्स या 2 रात्रीमध्ये राहिला. आज तिसरी रात्र आहे. आज तुम्हाला रायगड ठाणे जिल्ह्यातील हे सर्व नामवंत संघ आज तुम्हाला बघायला आणि त्यापेक्षाही प्रेक्षकांच्या पसंतीची मॅच म्हणजे कर्जत 11 अर्थात कर्जत खालापूर अशी लढत मिळेल. चला दोन्ही टीमला जास्त वेळ आपण घेऊ नका, या सूचना आहेत, लगेच फिल्डिंग आपण लावून घ्या. कर्जत वर्सेस खालापूर या बहुचर्चित लढतीकडे प्रेक्षकांचं लक्ष. ती लढत कधी येईल, कधी तो सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल याची उत्कंठा ही तेवढीच आहे. दोन ओव्हर आणि स्कोर आहे तो मात्र 20 धावा. 10च्या सरासरीने सध्या बॅटिंग करतो जय हनुमान जय आर्या नेरे हा संघ. उमेश पाटील आणि त्याच्या साथीने सचिन हे 2 फलंदाज बॅटिंग करतात आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये आलाय पुन्हा एकदा संदेश म्हात्रे. पहिलाच बॉल ऑन साइडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये ठोकलाय चौकार. बॅटिंग दमदार, चेंडू पाठवलाय सीमा पार.
तर सर्व टीमसाठी महत्त्वाची सूचना आहे की मैदानाच्या आतमध्ये जर आज बघा अवकाळी पाऊस झाल्या कारणाने जर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये असं वाटलं की चेंडू खराब झालाय तर तुम्ही कोणत्याही क्षणी नवीन चेंडू घेऊ शकता. ही आयोजकांच्या वतीने फलंदाजांसाठी विशेषतः ही सूचना आहे, ही लक्ष असू द्या. एका धावेने स्कोर इथून वाढतोय. 25 धावा फलकावरती आहेत. 2 रात्रीमध्ये धावांचा पाऊस पडला. क्रिकॉनच्या चेंडूवरती जी षटकारांची आतिषबाजी चौकारांची आतिषबाजी आपण पाहिली होती. अगदी आज तिसऱ्या रात्रीमध्ये देखील प्रेक्षकांना वाटतं की आजही फलंदाजांकडून तसा धावांचा वर्षा होईल. समोर होता चेंडू संदेश म्हात्रेचा. डॉट बॉल इथून येत असताना ओव्हर नंबर 3 मध्ये संदेश म्हात्रे आपल्या संघासाठी मात्र हे वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. भरपूर अपेक्षा आहेत संघाला संदेश म्हात्रेकडून आणि त्या अपेक्षांवरती खरा उतरतोय. कारण समोर नेरेड संघाच्या फलंदाजांना तो मात्र मोठ्या फटक्यापासून सध्या तरी दूर ठेवतोय. फटका भारी आहे. समोरच्या दिशेने उडवलाय चेंडू. लॉंग ऑफ मध्ये पकडली आहे कॅच. फलंदाज इथून आउट. सर्व प्रेक्षकांसाठी मात्र आता खुश खबर आहे. आज लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे आणि खरं तर भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीचे आमचे सदस्य त्या ठिकाणी लकी ड्रॉ प्रत्येकाला चिठ्ठी टाकण्याची इच्छा असेल तर लकी ड्रॉचे कुपन घेऊन आमचे कार्यकर्ते येत आहेत. आज जो लकी ड्रॉ विजेता प्रेक्षक होईल त्याच्यासाठी मात्र आज स्पोर्ट्स सायकल असणार आहे. त्यामुळे प्रेक्षक ज्या ठिकाणी आहेत आमचे सदस्य खरं तर त्या ठिकाणी पोहोचतील. आपण जरूर लकी ड्रॉ ते कुपन जरूर टाका. कदाचित आज तुमच्या नशिबात ती स्पोर्ट्स सायकल असेल तर तुम्ही त्याचे विजेता होऊ शकता. लकी ड्रॉ हे फक्त प्रेक्षकांसाठी असणार आहे. कोणत्याही खेळाडूसाठी लकी ड्रॉ नसेल याची आपण नोंद घ्या. मैदानाच्या आतमध्ये आता प्रेक्षकांमध्ये लकी ड्रॉची उत्सुकता असेल पण त्याआधी मात्र संदेश म्हात्रेच्या गोलंदाजीचा आस्वाद घेताना फलंदाज. इथून मात्र 1 रन सिंगलचा खेळ सुरू आहे. विकेट देखील टप्प्याटप्प्याने गेल्यात. जय हनुमान जय आर्या नेरे टीमचा स्कोर 26 धावा आहेत आणि 5 चेंडू संपले संदेश म्हात्रेचे. ओव्हर नंबर 3 मध्ये देखील तेवढाच इम्पॅक्ट टाकला तो संदेश म्हात्रेने. 5 चेंडू मध्ये अवघ्या 6 धावा त्याने इथे खर्च केल्यात आणि धावसंख्येला थोडा लगाम लावलाय. लास्ट बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती देखील इथून एक सिंगलच मिळेल आणि ओव्हर नंबर 3 इथून कंप्लीट करत असताना संदेश म्हात्रेने जय हनुमान जय आर्या नेरे टीमचा स्कोर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचलाय. तो मात्र 9 धावसंख्येच्या सरासरीने 27 धावा फलकावरती आहेत. या क्रीडा स्पर्धेमध्ये खरं तर पहिल्या दिवशी अर्धशतक पाहिलं होतं. अधिराज 11 दिबा पाटील उमरोली संघाच्या. आकाश लोंगलेने मात्र 19 चेंडूमध्ये 56 धावांची खेळी साकारली होती. पहिलं अर्धशतक दमदार बॅटिंग त्याची राहिली होती. त्यानंतर दुसरी रात्र देखील आपण तेवढाच तुफानी आल्याने फलंदाजांना पाहिलं पण आज गोलंदाजांचं वर्चस्व. तीन ओव्हर आणि 27 धावा आहेत. फिल्डिंग लगेच देसाई संघ आपण फिल्डिंग इथून सेटअप करा. आज खरं तर रायगड ठाणे जिल्ह्यातील बलाढ्य संघांना तुम्ही बघू शकाल. मनसे रायगड चषक 2025 मध्ये आदरणीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्रभाई पाटील यांचीही ऑफिशियल येत आहेत. 3 ओव्हर 27 धावा झालेले आहेत. 4थ्या षटकामध्ये आलाय तो मात्र अजय मडवी देखील संदेश म्हात्रे आणि रितेश म्हात्रे प्रमाणे इम्पॅक्ट टाकेल का. कारण समोर देखील उमेश पाटील आणि रोहन. उमेश पाटील कडून भरपूर अपेक्षा संघाला.
2 चौकार त्याने लगावलेत. सिंगल 4 त्याने इथून कंप्लीट केल्यात. पण जी जी षटकारांची खेळी पाहिजे, जे सिक्सर मैदानाच्या बाहेर पाहिजेत, ते सिक्सर अद्यापही पाहिजे तेवढे आले नाही आहेत. तेव्हा आता नेरे टीम कडून आणि आता 4थ्या ओव्हरला इथून सुरुवात होईल. अजय मडवी आलेत, त्यांच्या विरोधात आक्रमण करावंच लागणार आहे. तेव्हा आता फलंदाजी करणाऱ्या उमेश पाटीलला गोलंदाज तयार. अजय मडवी स्ट्राईकवर येतो मात्र उमेश पाटील. पहिला चेंडू, उमेशचा फटका, मागे खेळाडू तैनात आहे, पकडली आहे कॅच. आणखीन एक विकेट, उमेश पाटील इथून बाद. थँक्यू डीजा. उमेश पाटील आउट झाला. खरं तर असं वाटलं की 4थ्या षटकामध्ये तो आक्रमण चढवेल, कॅच आउटच्या स्वरूपात तो आउट झाला. नवीन बॅट्समन आदित्य मैदानाकडे वाटचाल करतोय. आणि आज खरं तर रायगड ठाणे जिल्ह्यातील या बलाढ्य संघांना देखील आज ही ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न घेऊन हे सर्व संघ आलेले आहेत. मनसे रायगड चषकाची ही रायगड जिल्ह्यातील अग्रमानांकित स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न घेऊन आलेल्या या सर्व संघांना खरं तर आपला दमदार खेळ आज दाखवावा लागेल. आजच्या रात्रीमध्ये विपक्षी टीमवरती आपला सर्वोत्तम खेळ त्यांना दाखवावा लागेल. कारण अजय मडवी सध्या गोलंदाजी मार्कवरती आहे. विकेट त्याने संपादित केली आहे. लेफ्ट हँड बॅटर आदित्यला इन्व्हाइट केलंय. जय आर्या नेरे संघासाठी आता एका फलंदाजाला एका बाजूने बिगिट खेळाव्याच लागणार आहे. दुसरा चेंडू, बॅट स्पर्श झालाय, फर्स्ट स्लिप कडे चेंडू आहे, धावेचा प्रयत्न केला आणि या दरम्यान धावेतून कंप्लीट. सिंगल रन, एक धावेतून ऍड होईल. स्कोर येतो मात्र 28 धावा. आजच्या रात्रीमध्ये 5 षटकामध्ये तुम्हाला किमान 50च्या आतमध्ये धावसंख्या दिसतीये, पण हा स्कोर देखील तेवढा डिफेन्स करण्यासाठी पुरेसा आहे. मनसे रायगड चषक दरवर्षी प्रेक्षकांना आणि सर्व संघांना देखील या क्रीडा स्पर्धेची उत्सुकता असते. ती आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांची ही स्पर्धा आणि आज खरं तर प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ आहे. मला आज स्पोर्ट्स सायकलचा मानकरी कोणता प्रेक्षक होईल याकडे देखील सर्व प्रेक्षकांचं लक्ष असेल. 2 चेंडू आणि स्कोर येतो मात्र 28. अजयचा हा चेंडू आणि इथे दांडी गोल. आणखीन एक फलंदाजाला इथून परतावं लागेल. बॅटर आउट. अजय मडवीने देखील 3 चेंडू इथून कंप्लीट केलेत. 2 विकेट त्याने इथे आउट केल्यात 3 चेंडू मध्ये. जबरदस्त गोलंदाजी इथे पेश करतोय अजय मडवी देसाई संघासाठी. जय वागेश्वर देसाई संघ सध्या नेरे संघाच्या फलंदाजांना इथे कंट्रोल मध्ये ठेवत असताना आणखीन एक चांगला चेंडू. फलंदाजांना इथे खरं तर या गोलंदाजाला फेस करणं थोडं कठीण जातं आणि 4 बॉल अजय मडवीचे इथून समाप्त झाले. स्कोर येतो मात्र 28. धावसंख्येला आकार द्यावा लागेल आणि इथून मात्र चांगलं ऑब्झर्वेशन करून मोठे फटके खेळावे लागतील. 5वा चेंडू, गोलंदाजी अजय मडवीची. 5 चेंडू अवघी एकच धाव.
या ओव्हरमध्ये खर्च करत असताना देसाई संघाचा अजय मडवी आपल्या संघासाठी जबरदस्त कामगिरी आणि समोर आलेला नवीन फलंदाज अजय म्हात्रेला देखील विचार करावा लागेल. स्कोर आहे तो 28. षटक क्रमांक 4 अंतिम चेंडू अजय मडवीचा. लास्ट बॉल तोही डॉट. ओव्हर इथून कंप्लीट. 4 ओव्हर मध्ये स्कोर झालाय जय हनुमान जय आर्या नेरे संघाचा 28 धावा. सुरुवात किती भारी झाली होती. संदेश म्हात्रेने पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. प्रवीण ज्यावेळी बॅटिंग करत होता नेरे संघाचा असं वाटलं की एक मोठ्या धावसंख्येकडे टीम वाटचाल करेल, पण ओव्हर नंबर 2 मध्ये रितेशने 6 दिल्या. पुन्हा संदेश आला त्याने 7 दिल्या. अजय मडवी आला त्याने एकच धाव दिली आणि आता खरं तर 28 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आहे. आता खरं तर 2 फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये आदित्य आणि अजय म्हात्रे जरूर डिस्कस करत असतील की हा स्कोर 28 चा स्कोर किमान 40 पार म्हणजे 50 धावसंख्येच्या आसपास आपण उभारला तर कदाचित देसाई संघासाठी देखील तो थोडा चॅलेंजिंग ठरू शकेल, कारण गोलंदाजी देखील चांगली आहे ती मात्र नेरे संघाकडे. पण जर गोलंदाजांना फाईट करण्यासाठी धावा नसतील तर कदाचित त्यांचा आत्मविश्वास देखील ढासळू शकतो. त्यामुळे या ओव्हरमध्ये आता धावा पाहिजे. 4 ओव्हर 28 आहेत. 5 ओव्हरमध्ये किमान 15 ते 20 धावा फलकावरती ऍड करण्याचा प्रयत्न फलंदाज करतील. दीपेश राऊत आपण कुठे असाल तर स्टेजकडे यावं आपण. दीपेश राऊत. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम देसाईला विनंती आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस केला जातोय कारण लेफ्ट हँड बॅटर आदित्य आणि आदित्यच्या बॅट मधून स्कोर हवाय तो टीम नेरे संघाला. लास्ट ओव्हरला सुरुवात. वरुण पाटील पहिल्याच बॉल वरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने सुरुवात लास्ट ओव्हरची. अंतिम ओव्हर मध्ये देखील पहिलाच डॉट बॉल आलाय. अक्षरशः गोलंदाजांनी फलंदाजावरती पूर्णपणे कमांड ठेवली. फटका भारी आहे, उंचावरती आहे आणि पकडली कॅच. तिथे देखील झटका मिळाला तो नेरे टीमला. बॅटर आउट. थँक्यू डीजे. भरपूर संयम राखला खरं तर नेरे संघाच्या फलंदाजांनी. मागील 12 चेंडूमध्ये एकही चौकार आणि एकही षटकार आलेला नाहीये. ही खरं तर देसाई संघाच्या गोलंदाजीची स्ट्रॉंग पोझिशन तुम्ही पाहिली. मागच्या 12 चेंडूपर्यंत एकही चौकार इव्हन सिंगलचा डबल मध्ये देखील कन्वर्ट करून त्यांनी दिलेलं नाहीये. फटका भारी आहे ऑन साइडला. पॉवरफुल स्ट्रोक 2 खेळाडूंच्या मधून काढलाय. चेंडू सीमा पार. ठोकलाय तो मात्र चौकार. थँक्यू डीजे. आता हात खुले केले ते कुणाल गायकरने. आल्या आल्या मैदानाच्या आतमध्ये बाउंड्री त्याने लगावली आहे. थोडं प्रेशर जरूर जाणवेल वरुण पाटील वरती, कारण ओव्हर शेवटची आहे. चेंडू संपले ते मात्र 3. कुणाल साठी हा चेंडू सहजपणे खरं तर विकेट किपरने चेंडू कलेक्ट केला. खरं तर या अनुभवी खेळाडूंना जजमेंट आहे. आपल्या टीमचा गोलंदाज ज्या पद्धतीने चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. फुल टॉस आहे. ठोकलाय तो सीमा पार. आलाय सिक्सर कुणाल गायकर. फलकावरती आहेत.
आणि हे सत्र समाप्तीकडे जात असताना अवघा एक चेंडू या इनिंगचा इथून बाकी. अडतीस धावा, एक चेंडूचा खेळ बाकी. वरुण पाटील वरती आक्रमण चढवलं ते कुणाल गायकरने. नेरे संघासाठी वेल फिनिश करण्याचा प्रयत्न केला कुणालने. लास्ट बॉल होता, धावेचा प्रयत्न होईल पण ओव्हर इथून कंप्लीट झाला. पहिल्या सत्राचा खेळ कंप्लीट झाला. नेरे टीमने स्कोर उभारलाय तो मात्र 38 आणि विजयासाठी 39 39 धावसंख्येचं टार्गेट इथून सेट झालंय ते मात्र जय वागेश्वर देसाई संघासाठी. त्यानंतर होणारी लढत, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. उत्कंठा खरं तर प्रेक्षकांमध्ये होती की यानंतर कोणती लढत असेल. तर यानंतर मॅच होणार ती मात्र कर्जत वर्सेस खालापूर या दोन टीम मध्ये. तर दोन्ही टीमचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. कर्जत टीमचे कर्णधार तथा खालापूर टीमचे कर्णधार दोघांनाही आम्ही आमंत्रित करू की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहावं. आदरणीय मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्रभाई पाटील, खरं तर बाईंची स्पर्धा म्हटली ना तर त्या स्पर्धेमध्ये खरं तर मॅचेस बघायला मजा येते आणि त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी देखील आज लकी ड्रॉ आहे. सर्व प्रेक्षकांनी लकी ड्रॉ मध्ये जरूर आपण कुपन टाका. आमचे सर्व सदस्य त्या ठिकाणी पोहोचतात, आपल्यापर्यंत पोहोचले कुपन आपण टाका. आणि आज स्पोर्ट्स सायकल कदाचित एक प्रेक्षकाला, एक लकी प्रेक्षकाला जरूर मिळेल. तर दोन्ही टीमचे कर्णधार, कर्जत टीमचे कर्णधार आणि त्याचबरोबर खालापूर टीमचे कर्णधार, मी दोघांना इन्व्हाइट करेल की आपण दोघांनी नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये यावं. आणि या महत्वाच्या खरं तर लढतीपूर्वी बरेचसे प्रेक्षक आता tenniscricket.in वरती देखील जोडले जात आहेत आणि त्याचबरोबर मैदानावरती देखील प्रचंड गर्दी आपण पाहतोय. ओव्हर येस, खालापूर टीमचे कॅप्टन अर्षद पेंडारी अर्थातच बंटी पेंडारी यांचं आगमन झालंय. कर्जत टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे की आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी या. स्वतः भाई या सामन्याचा मात्र ते टॉस करतील. कर्जत आणि खालापूर तालुक्याला एकत्रित करण्याचं काम भाई नेहमी करत असतात आणि आता जितेंद्रभाई पाटील स्वतः या स्पर्धेचे मुख्य आयोजक, चांगले क्रिकेटर देखील आहेत. विजय पवार कर्जत टीमचा कॅप्टन लीड करतोय कर्जत टीमला. बाईंना विनंती आपण टॉस करावा. कर्जत टीमचा कॉल असेल आणि हा टॉस जिंकलाय खालापूर टीमने. प्रथमतः बाईंना विनंती आपणही थांबा. हा सामना असेल 5 षटकांचा. बंटी, काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू. अनेक स्पर्धा तुम्ही खेळलात भारतात, भारताच्या बाहेर देखील अनेक मोठमोठी पारितोषिकं तुम्ही पटकावलीत, परंतु या स्पर्धेबद्दल, कर्जत तालुक्यातील या स्पर्धेबद्दल, भाईंच्या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? ही स्पर्धा म्हणजे आपण असं म्हणू शकतो कर्जत तालुक्यातली, कर्जत आणि खालापूरमधली एक वन ऑफ द बेस्ट टुर्नामेंट आहे. आणि आजच्या ह्या पावसामुळे जवळजवळ जेवढ्या पण स्पर्धा होत्या सगळ्या कॅन्सल झाल्यात. मला वाटतं ही एकच स्पर्धा अशी असेल की जी चालू आहे. क्या बात आहे. आज खालापूर संघ कर्जतच्या विरोधात खेळणार आहेत. भाईंचा नेहमीचा एक म्हणणं असतं की आपले दोन तालुके क्रिकेटच्या माध्यमातून जोडले गेले पाहिजेत. या संकल्पनेबद्दल काय म्हणाल? ही संकल्पना चांगली आणि प्लेयर्स लोकांना पण एक प्रोत्साहन मिळतं की आम्हाला पण ह्या कर्जत खालापूरच्या एक्झिबिशन मॅचमध्ये खेळायचं आहे. ती पण एक प्लेयर लोकांना प्रोत्साहन पण मिळतं आणि पुढे प्रॅक्टिस करण्यासाठी त्यांना मोटिवेशन होतं. थँक्यू. हा होता खालापूर टीमचा कॅप्टन. टॉस जिंकल्यानंतर त्याने मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय असा त्याचा निर्णय. आणि आता आपल्या समवेत विजय पवार आहे जो आपल्या कर्जत तालुक्याला लीड करतोय. विजय, बॅटिंग करायची आहे. आज थोडी परिस्थिती फलंदाजांसाठी बिकट आहे, परंतु कितपत टार्गेट डोक्यात सेट केलंय कर्जत टीमने ॲज अ कॅप्टन म्हणून तुम्ही ते सांगाल? 45 ते 50. मजा येईल या सामन्यामध्ये. खालापूरच्या विरोधात तगडी फाईट पाहायला मिळेल प्रेक्षकांना. हो, नक्कीच. एकंदरीत या आयोजनाबद्दल काय म्हणाल? कारण आता तुम्ही देखील प्रोफेशनल प्लेयर म्हणून अगदी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळता. महाराष्ट्राबाहेरही जाऊन तुम्ही खेळलेलात. काय म्हणाल आदरणीय जितेंद्रभाई पाटील यांच्या स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूपच सुंदर आहे. विजय पवार मात्र इथे खरोखरच लाजतोय, परंतु त्याचा खेळ नक्कीच पाहायला मिळेल. मित्रांनो, कुठेही जाऊ नका. खरं तर दोन तालुक्यांच्या अगदी ही झुंज आहे, परंतु या दोन तालुक्यांना एकत्रित करण्याचं काम भाई नेहमी करत असतात. भाई असं नेतृत्व आहे मित्रांनो. खास करून तुम्हाला मी सांगेल 100हून अधिक
देवळांसाठी बाईने आर्थिक आणि अगदी वस्तुरूपात मदत केलेली आहे, परंतु बाईंचा मोठेपणा एवढा मोठा आहे की ते त्याचं उल्लेखही कुठे करत नाहीत आणि त्याचबरोबरीने तिथे कुठला जीर्णोद्धाराचा कार्यक्रम असेल किंवा शिवस्मारकाचा उद्घाटन सोहळा असेल त्यालाही ते जात नाहीत, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की देवाचं कार्य हे निस्वार्थपणे करायला हवं. आणि मला असं वाटतं की 2 तालुक्यातील हे एकमेव नेतृत्व असं असेल की जे देवधर्माचं काम निस्वार्थपणे पार पाडतंय आणि असं हे नेतृत्व अगदी पुढं आलं पाहिजे यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही आणि त्या नेतृत्वाला तुमची साथ असायला हवी यात देखील शंका नाही आहे. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद समीर सर. खरं तर आपण जितेंद्रभाई पाटील यांची ही स्पर्धा अनुभवतो आणि भाईंचं खरं तर कौतुक करावं तितकं कमी आहे. जाऊया मॅच कडे. पहिला चेंडू, मॅचची सुरुवात डॉट बॉलने इथून सुरुवात करत असताना स्कोर इथून चेस करायचा आहे तो मात्र देसाई टीमला, जय वागेश्वर देसाई टीमला 39चं टार्गेट आहे. आणि जितेश पाटीलने पहिला डॉट बॉल फेस करत असताना सचिन मोरेचा वाह रिव्हर्स अटेम्प्ट, चेंडू सीमा पार. ती मात्र देसाई टीम साठी आणखीन एक जबरदस्त शॉट, पॉवर प्ले मध्ये पॉवर पेश करत असताना जितेश पाटीलचा बॅक टू बॅक दुसरा चौका. खरं तर मगाशी बंटी पेंढारी यांनी उल्लेख केला की पाऊस पडलाय त्यामुळे अनेक स्पर्धा रद्द झाल्यात. बाईंचंही त्याने विशेष कौतुक केलं, परंतु आणखी एका व्यक्तिमत्वाचं विशेष कौतुक करायला हवं ते आमचे ललित मंडप डेकोरेटरचे ललितबाई. कारण एवढा वारा वादळ आम्ही पाहिला परंतु टॉवर जागचा आला नाही. थँक्यू डीजे. पहिला झटका दिलाय तो मात्र जितेश पाटीलच्या स्वरूपात टीम देसाईला. खरं तर नेरे संघासाठी देखील 39 हा स्कोर, 30 चेंडू 39 रन्स. खरं तर मॅच जिंकण्यासारखी आहे. इथे जर चौकार षटकार अडवले, सिंगल डबल थोडासा संघर्ष करायला भाग पाडलं फलंदाजांना तर हा सामना आपल्या ताब्यामध्ये खेचता येईल तो नेरे टीमला देखील. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये गेल्या गेल्या कलात्मकता दाखवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज ऋषी म्हात्रे, पण गोलंदाज सचिन मोरे हुशार आहे, त्याने देखील चांगला चेंडूची फेक केली. 5 चेंडू स्कोर आहे तो मात्र 8. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धावा फलकावरती 8, येणारे चेंडू आहेत ते मात्र 24. विजयासाठी धावा पाहिजेत 31. स्पर्धेमध्ये पहिला सामना असणार आहे उद्या ठीक 6:45 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. उद्या पहिला सामना योगेश राऊत 11 नांदकर वर्सेस देवा 11 बामणडोंगरी. दुसरी मॅच भूमी 11 मांडा वर्सेस टेंभिवली. तिसरी मॅच स्वरांश इंटरप्राइजेस मुरबी वर्सेस रोहन 11 तुर्बे. आणि चौथा सामना 222 सरकार माहुलगाव वर्सेस भूमी 11 राया. अशा उद्याच्या लढती असतील आणि त्या मॅचेसला
सुरुवात होण्यापूर्वी पहिला सामना होईल तो मात्र सेमीफायनल क्रमांक 1 आदिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरोली आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती कडाव असा उद्या पहिला सेमीफायनलचा सामना होईल आणि त्यानंतर या लॉट्सला सुरुवात होईल. 6:45 वाजता दिबा पाटील उमरोली आणि शिवशक्ती कडाव आपण उद्या रिपोर्टिंग करा आणि त्यानंतर मात्र तुम्हाला उद्याच्या लॉट्सला देखील चांगल्या टीम बघायला मिळतील. आता खरं तर या मॅच मध्ये 24 चेंडू आहेत, 31 धावांची गरज आहे आणि प्रयत्न तेवढेच आहेत जेवढे नेरे संघ प्रयत्न करेल तेवढं देसाई संघ देखील प्रयत्न करेल. टिट फॉर टॅक्ट दोनही संघ एकमेकांना देताना तुम्हाला दिसतील आणि ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय तो आदित्य नेरे टीम कडून गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू टोळावलाय, चेंडू पुढे चाललाय, क्षेत्ररक्षकाचा पाठलाग, चेंडू सीमा पार आलाय चौकार. बॅटमधून चौकार आलाय. आदित्य इथे कॉन्फिडन्स ठेवावा लागेल. टीम इथून लो स्कोर देखील डिफेन्स करेल, आत्मविश्वास गोलंदाजांना दाखवावाच लागेल कारण समोर देसाई टीम आकाश पाटील आणि ऋषी म्हात्रे बॅटिंग करतायत. पण आकाशनं जरी चौकार खेचला असला तरी पुढच्या चेंडूवरती मी पलटवार करू शकतो या स्ट्रॅटेजीने आदित्य देखील पुन्हा सज्ज आहे. स्कोर येतो मात्र 12. अजूनही आवश्यकता आहे मॅच मध्ये 27 धावांची. चांगला बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न आदित्यचा आणि या वेळेस मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप दिशेने बरकटलाय. एक्स्ट्राची धाव मिळेल टीम देसाईला. स्कोर एकेका धावेने वाढतोय. चला मी खेळाडूंना रिक्वेस्ट करेल की अंपायर डिसिजन विल बी फायनल सो डोंट आर्ग्युमेंट विथ अंपायर. बॅक टू द गेम आपण पुन्हा एकदा गेम कडे फोकस करा. जिंकण्यासारखं भरपूर काही आहे, गमावण्यासारखं काहीच नाही आहे. क्रिकेट खेळत असताना क्रिकेटचा आनंद घेणे तेवढंच गरजेचं. मॅच मध्ये हार जीत होतच असते पण इथून मात्र चांगलं क्रिकेट पेश करण्याचा प्रयत्न आता नेरे आणि देसाई संघ करतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आदित्य ओव्हर नंबर 2 मध्ये दुसरा बॉल. आदित्यचा हा चेंडू ऑन साइडला, चेंडू हवेत आहे, खेळाडू धावतोय, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक पकडली कॅच, बॅटर आउट. देसाई टीमला दिलाय झटका नेरे टीमने. डीजे महत्वाच्या क्षणी मात्र ही विकेट आली आहे ती मात्र देसाई टीमची. 2 चेंडू 13 धावा. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. चेस करायच्या धावा 39. अजूनही 26 धावांची गरज आहे येणाऱ्या 22 चेंडू मध्ये. 22 चेंडू 26 धावा. स्कोर मात्र आता पर बॉल रन येत चाललाय पण इथून देखील जय हनुमान जय आर्या नेरे संघ जय वागेश्वर देसाई टीमशी देखील चांगली लढत इथून दाखवत असताना कारण जर लगातार झटके देत राहिला नेरे संघ तर देसाई संघासाठी देखील हा स्कोर चेस करणं थोडं कठीण होऊन जाईल कारण 2 विकेट इथून आउट झाल्यात. प्रत्येक ओव्हर मध्ये विकेट कमावली ती नेरे टीमने आणि आता 22 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. स्कोर जर लेवल झाला, सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर सारखी आणखीन एक संधी मात्र मनसे रायगड चषकामध्ये भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली यांच्या वतीने ही एक चांगली संकल्पना आहे जिथे टीमला सामना टाय झाल्यानंतर आणखीन एक चान्स मिळू शकेल मनसे रायगड चषकामध्ये आपला विजय मिळवण्याची. त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका नेरे संघ, आपण फील्ड लगेच सेट करून घ्या कारण यानंतर सर्व प्रेक्षकांची उत्सुकता आहे की कर्जत वर्सेस खालापूर ही लढत यानंतर तुम्हाला बघायला मिळेल मनसे रायगड चषकामध्ये. गोलंदाज आदित्य. तिसरा चेंडू समोर खेळलेत. खेळाडू पोचलाय, सिंगल रन इथून कंप्लीट होईल. एका धावेने स्कोर वाढतोय. स्कोर पोचलाय 14 या अंकावरती. 21 चेंडू अजूनही
25 धावांची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने देसाई टीमने गोलंदाजी केली होती, 12 चेंडूमध्ये त्यांनी एकही बाउंड्री खेचू दिली नव्हती, तसाच खरं तर देसाई टीमच्या फलंदाजांना देखील संघर्ष करायला भाग पाडावा लागेल. नेरे टीमच्या गोलंदाजांना जर 8 ते 10 चेंडू जर बाउंड्री आलीच नाही तर कदाचित फलंदाजांना रिस्क घ्यावी लागेल आणि त्या रिस्कमध्ये विकेट जाण्याचे चान्सेस जरूर असतात. गोलंदाज तयार. आदित्य, चौथा बॉल चेंडू हवेत होता, स्वतः गोलंदाज पुढे सरसावला. आणखीन एक सिंगल मिळेल, स्कोर वाढलाय तो मात्र 15. सिंगलने नेरे टीमला खरं तर तेवढा फरक पडणार नाही, कारण देसाई टीमच्या फलंदाजांना खरं तर तेवढं प्रेशर नाही आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण स्कोर मात्र चेंडू देखील अगदी आसपास आहे, स्कोरही थोडा कमी आहे. त्यामुळे सहजपणे सिंगल डबलने या विजयापर्यंत जाण्याचा प्रयत्न बॅटिंग करणारी टीम जय वागेश्वर देसाई संघ करताना दिसतोय. आदित्य 4 चेंडू इथून समाप्त करतो. ओव्हर नंबर 2. पॉवर प्लेची ओव्हर आहे. 3 खेळाडू आउटफील्ड मध्ये आणि विकेट किपरची सातत्याने खरं तर नजर आहे ती मात्र सर्व फिल्डिंग वरती. फुल टॉस, लॉंग ऑन मध्ये खेळाडू धावतोय, अडवण्याचा प्रयत्न, चेंडू आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमा पार, खेचलाय तो मात्र चौकार. अंतिम चेंडूसाठी मार्गस्थ झाला गोलंदाज आदित्य. थांबा घेतला आपल्या गोलंदाजीमध्ये. 19 धावा झालेल्या आहेत, अजूनही 20 धावांची गरज आहे. चेंडू आहेत ते मात्र 19 बॉल आणि 20 धावा. मॅच अशी सुरू राहणार आहे, कधी नेरे संघ कधी देसाई संघ, बरोबरीमध्ये सामना अजूनही. अंतिम बॉल आदित्यचा, शेवटचा बॉल आहे. ओव्हर इथून समाप्त होईल आणि 2 षटकामध्ये स्कोर झालाय तो मात्र 20. येणारे चेंडू आहेत ते मात्र 18 आणि धावा पाहिजेत ते 19. जय हनुमान नेरे संघ इथून चमत्कार करेल का? देसाई संघासमोर ज्या धावा त्यांना आता वाचवायचे देणाऱ्या 3 ओव्हरमध्ये 19 ती धावा संख्या इथून वाचवेल का? क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये आता खेळाडू मात्र डिस्कस करतील की इथून हा स्कोर आपल्याला कसा डिफेन्स करता येईल, कारण भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली खरं तर निकेश राऊत असतील, अक्षय राऊत, ओमकार तुपे आणि त्यांचा संपूर्ण संघ खरं तर या सर्व जणांनी घेतलेली मेहनत आज आपण पाहिली. आज खऱ्या अर्थाने खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नेहमीच आपण पाहतो प्रचंड मेहनत घेत असतात, पण आज आयोजकांनी जी मेहनत घेतलेली आहे ना, खरं तर अचानक पाऊस झाल्यामुळे खरं तर बऱ्याच ठिकाणी स्पर्धा रद्द देखील झाल्या, पण ज्या पद्धतीने ही विकेट बनवण्याचं काम त्यांनी केलं, खरं तर त्यांच्या त्या कार्याला सलाम असेल की प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी विकेट पुन्हा सुस्थितीमध्ये आणली आणि मनसे रायगड चषकाची भव्य दिव्य स्पर्धा मात्र 3ऱ्या रात्रीमध्ये सुरू केली. सामने सुरू व्हायला उशीर जरूर झाला, पण मात्र चांगली विकेट आणि चांगल्या विकेटवरती चांगलं क्रिकेट मनसे रायगड चषकामध्ये आपल्याला बघायला मिळतं. 18 बॉल 19 धावांची गरज आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा आलाय सचिन मोरे, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये धावा दिल्या होत्या ते मात्र 8. तो सचिन मोरे ओव्हर नंबर 3 मध्ये. पहिला चेंडू सचिनचा बाहेर काढलाय, चेंडू व्हाईट बॉलची फेक, एक्स्ट्राची धाव इथून खर्च करतो. जिथे धावा कमी आहेत अशा परिस्थितीमध्ये सचिन मोरेने एक्स्ट्राची धाव दिली. 18 बॉल आणि 18 धावांची गरज आहे जय वागेश्वर देसाई टीमला. जय आर्या जय हनुमान नेरे संघ अजूनही विजय इथून मिळवता येईल या कॉन्फिडन्सने बॉलिंग करावी लागेल. रिव्हर्सचा प्रयत्न, हलक्या हाताने चेंडूला काढलाय, चेंडू सीमारेखा पार आलाय तो मात्र चौकार. मी विनंती करेल शैलेशजी केरकर साहेब, सतीशजी दिघे साहेब, जयजी भोपी साहेब आणि प्रशांत निकम पाटील साहेब,
मी चौघांनाही आमंत्रित करतो की साहेब आपण व्यासपीठावरती यावं. मनसे रायगड चषकामध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. सर्वांचा मान सन्मान मनसे रायगड चषकामध्ये आपण करतोय. क्लीन बॉल, दांडी 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 गुल, बॅटर आउट. मात्र 4. गोलंदाज उमेश पाटीलचे हे 2 चेंडू अत्यंत महत्वाचे आहेत. इथे जर दोन्ही डॉट आले तर मॅच मध्ये मजा येईल. फटका भारी अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय. खेळाडू समोर आहे. एकच धाव इथून मिळेल. 7 बॉल आता विजयासाठी 3 धावांची गरज आहे. भरपूर संघर्ष झालाय दोन्ही संघांचा या मॅच मध्ये. दोन्ही बाजूने मात्र अतोनात प्रयत्न झाले सामना जिंकण्यासाठी. कारण 7 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी गरज आहे ती मात्र 3 धावांची. उमेश पाटीलचा हा जर चेंडू डॉट आला तर शेवटची ओव्हर मात्र रोमांचक होईल. शेवटचा बॉल आहे. खेळाडू तैनात आहे. रनआउटची चान्स आहे. यस, धाव कंप्लीट. विजयासाठी देसाई टीमला 6 बॉल आणि आता 2 धावसंख्येची गरज आहे. हार मानून चालणार नाही कारण मॅच अजून बाकी आहे. अगणित झाले आघात तरी संकल्प सुटू न द्यावे. मार्ग खडतर स्वप्नांचा तरी अखंड चालत राहावे. खांद्यावरी निशान बंडाचे कधी न थंड व्हावे. लढुनी अस्त्राने संयमाच्या जिंकुनी रण न्यावे. आणि हे रण जिंकायचं असेल तर 6 बॉल मध्ये 2 धावा वाचवाव्या लागतील नेरेल टीमला, तर 2 धावा कराव्या लागतील देसाई टीमला. चला, जास्त वेळ घेऊ नका नेरे संघ प्लीज. आपल्याला रिक्वेस्ट असेल कारण आणखी बऱ्याचशा मॅचेस बाकी आहेत. आजच्या रात्रीतल्या खरं तर टोटल 8 मॅचेस आहेत आणि जवळपास आजच्या रात्रीतील ही 3री लढत सुरू आहे. अजूनही 5 लढती आजच्या रात्रीमधल्या बाकी आणि वेळ झालेला आहे तो मात्र 12:30 वाजलेले आहेत. त्यामुळे कृपया आपण वेळ घेऊ नका. 6 बॉल आणि विजयासाठी गरज आहे ती मात्र 2 धावसंख्येची. रोमांचक मुकाबला आहे. जर गोलंदाजांनी सुरुवातीचे 1-2 डॉट बॉल काढले तर मात्र फलंदाजांनी थोडं टेन्शन जाणवेल. जेव्हा धावा कमी असतात खरं तर तेव्हा जास्तीत जास्त टेन्शन हे फलंदाजांकडे असतं. आता गोलंदाज पूर्णपणे आपल्याला हवी तशी फिल्डिंग सेट करण्याचा प्रयत्न करेल. खेळाडू आता आक्रमक फिल्डिंग इथून सेट करतात. एकही धाव जाऊ द्यायची नाही.
या स्ट्रॅटेजीने नेरे संघाची फिल्डिंग आहे. तर देसाई संघाचा फलंदाज अजय म्हात्रे इथून सज्ज हा सामना लवकर फिनिश करण्यासाठी. पहिला बॉल वाईट चेंडूची फेक झाली. स्कोर आता लेवल झालाय. अवघ्या एका धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि एका धावेची गरज आहे. पहिला चेंडू फार महत्वाचा होता. तो वाईड हाताळला तो गोलंदाज आणि इथून आता फक्त एक धाव. देसाई संघाला विजयाची मोहर आणि विजयी षटकार. फलंदाज हितेशच्या बॅट मधून आला आणि जिंकलाय तो मात्र जय वागेश्वर देसाई संघ. अभिनंदन टीम देसाई. आणि यानंतर मॅच असेल ती मात्र कर्जत वर्सेस खालापूर. दोनही टीम रेडी असतील आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ज्याने आपल्या गोलंदाजीने 2 विकेट कमावल्या. अवघी धाव खर्च केली ती मात्र 1. तो जय वागेश्वर देसाई संघाचा अजय मडवी ठरलाय या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. अजयला इन्व्हाइट करेल. अजय आपण प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी यावा. आणि यानंतर मात्र कर्जत वर्सेस खालापूर ही लढत तुमच्या भेटीला आहे. दोन्ही टीम मात्र सज्ज आहे. दिलदार आहे तो पक्का रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का. दिलाचा दिलदार आहे तो पक्का रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का. आहे साऱ्यांच्या मनात दादा, आहे साऱ्यांच्या मनात. कितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. कितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. कितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. थँक्यू डीजे. थँक्यू. चेक. मॅन ऑफ द मॅच अजय मडवी. अजय मडवी ठरतोय या सामन्याचा सामनावीर. आदरणीय वल्लभजी शिंदे साहेबांना विनंती करेल. वल्लभजी चितळे साहेबांना विनंती करेल की आपण सामनावीराची ही ट्रॉफी देण्यासाठी साहेब आपण यावं. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे तो मात्र अजय मडवी, ज्याने बॉलिंग करत असताना 2 विकेट कमावल्या आणि धाव खर्च केली ती मात्र अवघी 1. वल्लभजी चितले साहेबांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराची ही ट्रॉफी, आकर्षक टी शर्ट या ठिकाणी आपण प्रदान करतोय. जय वागेश्वर देसाई संघाचा खरं तर अजय, ज्याने मात्र एक जबरदस्त ओव्हर टाकले आणि त्याला आपण ही सर्व पारितोषिके इथून मनसे रायगड चषकामध्ये वल्लभजी चितले साहेबांच्या शुभ हस्ते. कॉंग्रॅच्युलेशन अजय मडवी. मनसे रायगड चषक एक आकर्षक टी शर्ट